की कुणी आडवं तिडवं आलं तरी मी आहे, विवेक भाईच्या पाठीशी आहे. नगराध्यक्ष काही घाबरू नका. आपली आता थेट कोपरगाव पासून मुंबई पासून दिल्ली पर्यंत सत्ता आहे आणि तुम्ही पहिले भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आहेत कोपरगाव मध्ये. आणि आमच्या ताई सुद्धा पहिल्या आमदार भारतीय जनता पार्टीच्या झाल्या कोपरगाव मधून. त्यामुळे कुठलीही अडचण असण्याची काही कारण नाही. तुम्ही अतिशय योग्य दिशेने नगरपालिकेचा कारभार करणार. शेवटी निवडून आल्याच्या नंतर हार तुरे सत्कार स्वीकारण्याच्या ऐवजी लोकांच्या प्रभागामध्ये जाऊन स्वच्छता करण्याचं काम केलं. हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणी केलं नसेल. ते तुम्ही करण्याचं खऱ्या अर्थाने काम केलेलं आहे. आणि निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला या जनतेची सेवा करायची आहे. आणि ही सेवा करत असताना जनतेमध्ये जाऊन शपथ घेणं आणि येणाऱ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये काय करणार आहे याचा अजेंडा त्यांच्या पुढे सादर करणं हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ उदाहरण आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी शपथ ग्रहण आणि आपल्या पदग्रहण कार्यक्रमाला येत असताना मनस्वी आनंद झालेला आहे. मी तुमच्या भविष्यातल्या या 5 वर्षाच्या कालखंडासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि तुम्ही जनतेने, नागरिकांनी, मतदारांनी विवेक भैयाच्या आणि दादा आणि ताईच्या सांगण्यावरती विश्वास ठेवून आपण ही नगरपालिका निवडून दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि नगराध्यक्ष महोदय तुमच्या सर्व टीमला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करत माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.